घडवली त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये एक सुंदर स्पर्धा आपण अनुभवली आणि खेळाडूंचा क्लास आपण पाहिला। दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने कुणालदादा पाटील, मी आपणास विनंती करेन कुणालदादा की आपल्या शुभ हस्ते टॉस तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा त्या ठिकाणी केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहत आहेत नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नशिबाची साथ तिसऱ्या क्रमांकाच्या आणि चौथ्या क्रमांकाला कोण मात्र या ठिकाणी स्थान पक्के करेल याकडे लक्ष असणार आहे। कुणालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती पालघर यांच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल। छापा पनवेल संघाच्या कॅप्टन कडून, परंतु इथे आपण पाहत आहेत या तिसऱ्या क्रमांकावर मात्र पायदान राखावं लागलं। अभिनंदन, म्हणजे तुमचे कष्ट, अपार मेहनत या ठिकाणी आपण पाहिलीत। एका साईडला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे सुद्धा कष्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नशिबाची साथ दिली नेहा VBP पनवेल संघाला तिसऱ्या क्रमांकावर। तर आपण लगेच प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी करणार आहोत। तर या आपण प्रथमतः आपण नेहा VBP पनवेल संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण या ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित या ठिकाणी केली जाणार आहे। कॅप्टन आणि संपूर्ण टीम आली तरी हरकत नाही आहे। आपल्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी आपण खाली उभं राहा, त्या ठिकाणी पाहुणे येतील आणि आपल्याला मात्र या ठिकाणी जरूर सन्मानित केलं जाईल। तर मी विनंती करेन समोर यायचं आहे। त्या अगोदर फक्त आपली 5 मिनिटं मी घेणार आहे। आपण फक्त मनोगत व्यक्त करायचं। विश्वास पाटील यांना मी खास विनंती करेन, बॅटने उत्तर देतात परंतु माईक आल्यावर थरथरतात हे मात्र माहिती आहे। तर या विश्वास पाटील, त्याचप्रमाणे कैलाश एक ॲज अ कॅप्टन आणि प्रवीण पाटील या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। पनवेलचा प्रवास 2 दिवसांचा राहिला, खूप खडतर प्रवास करून आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जातात, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर या सफाळी विभागाचं तुम्हाला प्रेम मिळालं आणि निश्चित स्वरूपात तुम्ही सुद्धा मात्र मने जिंकली या संपूर्ण प्रेक्षकांची। तर या आयोजनबद्दल काय म्हणतील आणि या संपूर्ण खेळाडूंचा क्लास पाहून कसं वाटलं? सर्वप्रथम स्वर्गीय अमोल पाटील यांना विनम्र अभिवादन। यांच्या स्मृतीस आपण स्मरण करून हे स्पर्धा भरवली। आपण स्पर्धा भरवताना आपण 3 गट जे ठेवले ते आपल्याकडचे सफाळा विभागातले ठेवले, ग्रामीणचे ठेवले, ओपनचे ठेवले, पण एक गट आपण आम्हाला 40+ कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आपण ठेवला। आमचे मित्र हरेश्वर केनी, संजय यांच्या विनंतीला मान देऊन आपण एक गट ठेवला, त्याबद्दल आपले धन्यवाद। एक चांगलं स्पर्धा, एवढा उत्तम ग्राउंड, विकेट तर म्हणाला अजून तिला विकेटला काहीच झालेलं नाही। विकेटचा जो क्रिएटर असेल त्याचं अभिनंदन। एक चांगली स्पर्धा आपण आयोजित केली, आम्हाला आमचा खेळ आपल्यासमोर दाखवण्याचा संधी उपलब्ध करून दिली। यंग पोरांबरोबर आम्हाला खेळायला मिळालं। आमचा अनुभव आहे, त्यांचा जोश, चांगला खेळ त्यांनी केला, त्यांच्याकडनं पण आम्हाला शिकण्यासारखं आहे, आमच्याकडनं त्यांना शिकण्यासारखं आहे। हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आयुष्यभर आपण शिकत राहायला पाहिजे। आम्ही 40+ झालो म्हणून आम्ही मोठे आहोत असं नाही। लहान मुलांनी आम्हाला बॅटिंग, आमचे प्लेयर चांगले खेळत होते, प्रत्येक मॅचला चांगले, पण त्यांनी आम्ही बघितलं 5 ओव्हरच्या षटकामध्ये एकही चेंडू लेग साईडला कुठल्याच बॅट्समनला टाकला नाही, सगळे ऑफ साईडला टाकले। त्यांनी एक प्लॅन पकडला होता, त्याबद्दल त्या संघाचं अभिनंदन। आत्ता त्याच बॉलरली 2 शॉर्ट बॉल पडले म्हणून ते पराभूत झाले। चांगले परफॉर्मन्स केलं, सर्व टीम चांगल्या खेळल्या। आपल्या आयोजनाबद्दल खूप खूप आभार, आम्हाला इथे संधी उपलब्ध करून दिली, धन्यवाद। नक्कीच, थँक्यू व्हेरी मच। या ठिकाणी आपण पाहत आहेत आपण ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि मी प्रमुख मान्यवरांना विनंती करेन, या ठिकाणी आदरणीय विकासजी अप्पा यांना मी विनंती करेन की आपण समोर या। आपल्या शुभ हस्ते आपण जी तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आपण मात्र सन्मानित करायचं आहे आणि रोख रक्कम या ठिकाणी सन्मानित करून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पनवेल या ठिकाणी ते रवाना होणार आहेत आणि आपला प्रवास सुखाचा होईल हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत।
या आपण कुशल चौधरी कॅमेरामॅनच्या म्हणण्यानुसार आपण व्यासपीठावर आलात तर अगदी स्पष्टपणे सर्वांचे चेहरे मात्र दिसतील कॅमेऱ्यात. प्रणय पाटील, निराश होऊ नको, विचार काही करू नको, झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात कर. द्वितीय क्रमांकावर जरी आपण पारितोषिकावर समाधान एकदा जोरदार टाळ्या नेहा व्हीबीपी पनवेल संघाकरिता. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ, 40+ एक धाव आरोग्यासाठी. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती मात्र यावेळेला जपली जाते आणि त्यांचं यथोचित स्वागत, सन्मान आणि मान सन्मान या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद विश्वासजी पाटील. अजून तुमचं बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅटर तुमच्याच संघामध्ये निवड केलेली आहे, तर आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. तर बेस्ट बॅटरचा किताब या ठिकाणी जाईल पनवेल संघाकडून. काय आक्रोश? बेस्ट बॅटरचा किताब उत्कृष्ट फलंदाज ओळखा पाहू कोण? तर विश्वास पाटील, 40+ खेळाडू ज्यांनी 67 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त खेळ करत असताना उत्कृष्ट फलंदाजाचा किताब याच त्या खेळाडूने पनवेल प्रीमियर लीग मध्ये 27 बॉलमध्ये 100 धावा कुटण्याचा मान मिळवला आणि यंदाचा मात्र जबरदस्त वर्ष गाजवलं. गेली कित्येक वर्ष आपल्या करिअरमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी देण्याच्या पहिले मी विश्वास पाटील यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावं. नक्कीच थरथरतात माईक आल्यानंतर, परंतु बॅटने उत्तर दिलंय. तर मी विनंती करेन गोविंदजी म्हात्रे साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाची ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावी. जी युवी कुंदन भरत यांच्याकडून ही ट्रॉफी आली होती आणि गोविंद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाते. विश्वासजी पाटील, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं रिझर्वलं तुम्ही बॅटने आणि आपला परफॉर्मन्स बरकरार राहील हीच अपेक्षा असेल. आपला प्रवास सुखाचा हो. आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आपण विश्वास पाटील पुन्हा एकदा यायचं आहे. या ठिकाणी ओंकार बॉईजचे प्रोप्रायटर रोहनजी गावड यांच्याकडून एक सन्मानित बॅट या ठिकाणी दिली जाईल. मी आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जे कैलासवासी कुमार अमोल पाटील आणि त्याचप्रमाणे मनोजजी पाटील मन्या यांचे पिताश्री या ठिकाणी आपण पाहत आहे जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एकदा जोरदार टाळ्या मात्र येऊ द्या. व्हीबीपी पनवेल, नेहा व्हीबीपी पनवेल संघाचे बेस्ट बॅटर म्हणून ओंकार बॉईजचा ब्रँड अर्थातच काश्मीर विलो आपण पाहत आहेत आणि ही बॅट देऊन सन्मानित केली जाते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया अभिनंदन. रॉकी दादा, भूपेश पाटील जर असतील या ठिकाणी उपस्थित तर मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत बेस्ट फिल्डरचा किताब या ठिकाणी जाईल मिस्टर सोन्या गायकवाड. बेस्ट फिल्डरचा किताब ज्याने जबरदस्त खेळ केला, बॅटिंग तर केलीच परंतु फिल्डिंगने मात्र प्रभावित केलं सर्वांना आणि यावेळेला बेस्ट फिल्डरचा किताब या ठिकाणी आपण पाहत आहेत. मी सोन्या गायकवाड पनवेलचे आहेत आणि महेंद्र भोरी सरावले यांच्याकडून विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्याकडून शूज या ठिकाणी दिले गेलेत. तर मी जगदीशजी पाटील साहेब यांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण या आपल्या शुभ हस्ते सोन्या गायकवाड यांना मात्र बेस्ट फिल्डरचा किताब ज्यांनी 10 ते 11 झेल टिपण्याचा मान मिळवला आणि एक बेस्ट फिल्डर किताब कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण दिलं. एकदा जोरदार टाळ्या. सोन्या गायकवाड 40+ क्रिकेट अफलातून खेळतात, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सोन्या गायकवाड 2 शब्द आपण या स्पर्धेविषयी जरूर मांडावं. प्रथमतः आयोजकांचे धन्यवाद. आणि हा ग्राउंड एकदम उत्तम खेळाच्या लायकीचं म्हणजे
चांगलं बनवलं आहे आणि खेळायला पण मजा येत होती, पण पाहिजे अशी माझी बॅटिंग नाही झाली असं मला दुःख वाटतं. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. येणाऱ्या हंगामामध्ये पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा असतील. आपला प्रवास सुखाचा हो. नेहा VBP पनवेल, आता आपण या ठिकाणी रजा घेऊ शकता. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. तर एक सत्कार या ठिकाणी आपण सत्कार मूर्ती राहिला होता. आज कैलासवासी कुमार अमोल आपल्यात नाही आहे, परंतु वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे तसेच त्यांच्या घरच्यांना मदतीचा हातभार लावणारे असा हा ग्रुप, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ग्रुपला ओळखलं जातं. आणि या ग्रुपमध्येच आम्हाला प्रत्यक्षात अमोलचे प्रतिबिंब जाणवत राहते असा हा धर्मेश ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मी धर्मेश ग्रुपला विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपला स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत संपूर्ण हे 5 ज्या पद्धतीने मात्र 6 जण आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 5 दिवस त्यांनी मात्र या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्याबद्दल खरोखरच या ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांनी आर्थिक मदत सुद्धा या स्पर्धेला केलेली आहे त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. मनोज पाटील मन्या यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. एकदा जोरदार टाळ्या धर्मेश ग्रुपसाठी. धर्मेश ग्रुप आपण या ठिकाणी मनोज पाटील मन्या यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा. तुमचा ग्रुप असाच मात्र वेळोवेळी मदत करत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नेक्स्ट अवॉर्डकडे आपण जाणार आहोत. आपण ज्यांनी रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये फेअर डिसिजन या ठिकाणी दिले, एक पॉप्युलर पंच त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मी अजित म्हात्रे सरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अजित म्हात्रे प्लीज आपण या. अजित म्हात्रे सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या. ज्यांनी भरपूर वर्ष MRI चेंडूवर क्रिकेट खेळलं आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एकसर गावातील एक अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि बेस्ट बॅटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहेत, मी विनंती करेन मी या ठिकाणी विनंती करेन कुणाल दादा यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करावं. तर या कुणाल दादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या पंचांसाठी येऊ द्या. अजित म्हात्रे सर या ठिकाणी आपण पाहत आहेत, आपण फेअर डिसिजन दिलं आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रवास 5 दिवसांचा राहिला, त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो बाप्पा मोरया चषकाच्या आयोजकांच्या वतीने. तदनंतर मी विनंती करेन विरल नायर सर आपण या व्यासपीठावर. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जर श्रीकांत भोईर असतील तर त्यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर विरल नायर सर आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान प्रफुल्ल घरत यांना मी विनंती करेन आयोजक की आपल्या शुभ हस्ते. दीपेश म्हात्रे कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यावेळेला विरल नायर सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करतायत आणि एकदा जोरदार टाळ्या विरल नायर सरांसाठी. धन्यवाद विरल नायर सर, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. तदनंतर श्रीकांत भोईर याच विभागातील पंचक्रोशीत एक नामवंत पंच म्हणून ज्यांची ओळख श्रीकांत भोईर पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या रोहित म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे आशुतोष व्यवहारे सर आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या 4 दिवस ज्यांनी मात्र अफलातून कामगिरी केलेली आहे त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान. आणि मी विनंती करेन स्वागत सन्मान करण्यासाठी मनोज पाटील मन्या यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आशुतोष व्यवहारे सर यांचं यथोचित स्वागत सन्मान
या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा. या क्षेत्रामध्ये अजून उत्तुंग मात्र स्पर्धा आपण गाजवत राहतील याकरता मात्र सदिच्छा भेट आणि स्वागत सन्मान. जे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी 5 दिवस लेखाजोगा आमच्या समवेत, कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला निवडलं जातं. आणि शेखर किनी यांना विनंती करेन आपण समोर यायचं आहे आणि आपलं यथोचित स्वागत सन्मान. ऋषी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जोरदार टाळ्या. अत्यंभूत माहिती देणारा एक व्यक्तिमत्व, अर्थातच शेखर किनी याच विभागातून बिलॉंग करणारे आणि आता मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा मात्र आपण लेखाजोगा पाहतोय. त्याबद्दल शेखर किनी आपल्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे 5 दिवस घरोघरी ज्यांनी मात्र लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं असे पाटील नेटवर्कच्या टीमला मी विनंती करेन. या ठिकाणी नितेश पाटील स्वतः आहेत. जतीन किनी यांना विनंती करेन आपण या. आणि इथून जर आपण पाहिलं, नितेश पाटील आपण या समोर या. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत आज ब्रँड आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत. नितेश पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मी करण्याकरता विनंती करेन. मनोज पाटील मन्याला मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेश पाटील, एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. नितेश पाटील हेच आहेत, एका छोट्याशा मोबाईलपासून ज्यांनी प्रवास सुरू केला आणि आज ब्रँड बनलेत, ते मात्र पालघर जिल्ह्यातील. तर नितेश पाटील धन्यवाद. असंच मात्र आपण कार्य करत राहा. कुठे कुठे सॅक्रिफाईस, ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची गोष्ट असेल तरच आपला प्रवास या ठिकाणी सुखाचा होईलच आणि होत राहील. त्याचप्रमाणे 2 दिवस आम्हाला साथ दिली कॉमेंट्री स्टुडिओमधून. खूप चांगला आवाज, व्हॉइस ऑफ धनसार. मात्र कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने धनसारचा आवाज फुलला. अर्थातच यावेळेला उत्कर्ष पाटील यांना मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी प्रफुल्ल करत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एकदा जोरदार टाळ्या उत्कर्ष पाटीलसाठी. त्याचप्रमाणे कॅन्डी कुंदन डीजे यांना मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. वेगवेगळी टायमिंग सहित मात्र आपण पाहिलं तर डीजेच्या माध्यमातून विविध गाणी, कारण माणूस थकलेला असतो, दमलेला असतो आणि अशातच मात्र आपण डिप्रेशनमध्ये जातो. त्यावेळेला मात्र रिलॅक्स होण्यासाठी संगीताची गोडी आणि ओढी असणं फार महत्त्वाची गोष्ट. आणि टायमिंग काय असतं हे मात्र सातत्याने दर्शवलं गेलं आहे. तर मी कुणाल भोईर यावेळेला उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आयोजकाच्या भूमिकेत एकदा जोरदार टाळ्या. कुंदन डीजे आमच्या आवाजाची काळजी घेतली त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. तर त्याचबरोबर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं सफाळे म्हटलं कुठली स्पर्धा असू दे पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून समालोचन क्षेत्रातून अतिशय सुंदर समालोचन, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सर ज्यांनी 5 दिवस खूप छान समालोचन केले, त्यांना देखील मी विनंती करीन की प्लीज तुम्ही देखील पुढे या. मी नवजोत किणी सरांना विनंती करीन की प्रमोद शेडगे सरांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. व्हॉइस ऑफ पालघर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलंय. तर खूप सुंदर असं समालोचन त्याच्या माध्यमातून असतं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर. तर आपण पाहतोय प्रमोद शेडगे सर यांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावर. आणि जे मंडप डेकोरेटरची सजावट केली, सावलीचा आसरा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर सुनील घरत या ठिकाणी उपस्थित असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर या. जनरेटर ज्यांनी मात्र प्रोव्हाइड केलं चेतनजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. प्रफुल्लजी घरत यांच्या शुभ हस्ते चेतनजी कदम आपलं मनपूर्वक लाख लाख धन्यवाद आहे. क्या बात आहे. जनरेटर जरी
मात्र चेतन कदम सांगतायत माझं असलं तरी कुंदनने जी जबाबदारी सांभाळली त्याबद्दल कुंदनसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि चेतन कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जो विश्वास कुंदनवर दाखवला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि इथे मात्र आपण चेतन कदम उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. तर एक उत्कृष्ट जे आपण पाहत आहेत सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्याचप्रमाणे सरपंच या नात्याने आपण सातत्याने त्यांना पाहिलेलं आहे. एक अजून गोड बातमी येते आणि मोठी बातमी आहे ती मात्र पुढच्या वर्षामध्ये 5-6 दिवस जी स्पर्धा चालेल त्यासाठी मात्र जनरेटर फ्रीमध्ये देणार आहे चेतन कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यासाठी मोठं हृदय लागतं आणि ते मोठे हृदयाचे धनी म्हणून चेतन कदम धन्यवाद. पाच दिवस स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आम्हाला या ठिकाणी करून दिली त्याबद्दल सुंदर जगन्नाथ घरत मी विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे. तर त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु मी विनंती करेन पर्चना घरत मॅडमला विनंती करेन की प्लीज आपण या. आपलं सुगरण जेवण खरोखरच प्रत्येक दिवसामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जेवलो त्या वेळेला मात्र तोंडातून आमच्या गोड कौतुक हे मात्र आयोजकांपर्यंत पोहोचलं. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या मात्र घरत मॅडम यांच्यासाठी. पर्चना घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरपंच मॅडम यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. संपूर्ण आयोजक असतील, पंच पॅनल असतील, लाईव्ह टेलिकास्टचे संपूर्ण टीम असेल, स्कोरर असतील, संपूर्ण आयोजकांना मात्र ज्यांनी सुगरण जेवण स्वादिष्ट मेजवानी दिली आणि खऱ्या अर्थानं तुमचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. तर थँक्यू व्हेरी मच. तर मी आदरणीय सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. सुनीलजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन. तर थँक्यू व्हेरी मच. आपण सुद्धा मात्र मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. मी गोविंद म्हात्रे यांना विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. थँक्यू व्हेरी मच. विकास पाटील आप्पा, तर थँक्यू. आपलं सुद्धा आप्पांना मी विनंती करेन, बोलकं वक्तृत्व आहे, आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. तर महेंद्र पाटील सर एक बोलकं वक्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि मी त्यांना विनंती करेन की थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या ठिकाणी या विठ्ठलवाडी मांडे विठ्ठलवाडी मैदानामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बाप्पा मोरया क्रिकेट मंडळाच्या वतीने ही जी स्पर्धा आयोजित केली गेली आणि अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहयोग नोंदविला. अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी खेळाडू वृत्तीने प्रत्येकाने आपला खेळही या ठिकाणी सादर केला आणि त्या स्पर्धेचा आज बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होते. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि आयोजन बाप्पा मोरया क्रिकेट मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. जे जे संघ आले त्या संघाला खऱ्या अर्थानं सन्मान दिला. जे पाहुणे आले त्यांनाही या ठिकाणी सन्मान दिला गेला आणि अर्थातच उद्दिष्ट तेच असतं की ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी खेळतो तेव्हा आमच्यामध्ये ते मैत्रीपूर्ण भाव निर्माण व्हावेत आणि प्रत्येक मनाला मनाची जाणीव व्हावी आणि जीवनाचाही आनंद त्यातून आपल्याला घेता यावा हा एक उद्देश आहे. प्रत्येकामध्ये ते मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत ह्यासाठी ह्या मंचावर असलेले काही प्रमुख अतिथी असतील किंवा जी दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी आपला सहयोग दिला, योगदान दिलं. अतिशय सुंदर प्रकारे
ह्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आपण सारेजण पाहतोय. उत्तुंग अशा भरदार आवाजामध्ये जे समालोचक आहेत या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपलं कामगिरी बजावली. पंचांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली. ज्या ज्या खेळाडूंनी ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान दिलं. मात्र या ठिकाणी आलेले प्रमुख अतिथी होते चव्हाण साहेब. त्यांनी आपल्याला एक मोलाचा संदेश दिला की क्रिकेट खेळता 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 ह्या क्रिकेटच्या जीवनातला क्रिकेटचा आनंद आम्हाला घ्यायचाच आहे, परंतु आमच्या करिअरकडे आमच्या जीवनाकडे सुद्धा आम्हाला बघायचं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी क्रिकेटची ज्येष्ठ मंडळी अबोव 40 ही या ठिकाणी बसलेली आहे. आजही चांगल्या प्रकारे खेळतात. 27 चेंडूमध्ये ज्यांनी शतक ठोठावलेलं आहे. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजीचं त्यांना पारितोषिक या ठिकाणी गेलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं आपण पाहिलं. पण ते कधी करतात त्या ठिकाणी तर आपण आपला संसार आपलं करिअर सगळं काही सांभाळून या ठिकाणी क्रिकेट ते खेळतायत आणि एक दिवस कधीतरी या ठिकाणी येऊन हे क्रिकेटचाही आनंद घेतात. तसा तरुण पिढीने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या जीवनाकडे बघावं. क्रिकेट खेळावं, जरूर खेळावं, परंतु आपल्याला पुढे काहीतरी आपलं स्वतःचं करिअर घडवून आपलं जीवन आपला संसार घडवायचे, आपल्या परिवाराकडे लक्ष द्यायचे आहे. हा जो मोलाचा संदेश दिला आहे तो संदेश प्रत्येकाने खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये स्थापित करून ठेवला पाहिजे. आणि आज या ठिकाणी जे संघ या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्या सर्व विजयी संघाचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतोय. त्याचबरोबर प्रथम विजेता आणि द्वितीय विजेत्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने ही लढत दिली आणि त्या लढतीमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं, द्वितीय पारितोषिक मिळालं, परंतु आपल्या पुढील वाटचालीसाठी मी आपल्याला भरपूर खूप अशा शुभेच्छा देतोय. आणि आपण ह्या ठिकाणी बोलवलं ह्या मंचावर विराजमान असलेले कुणालजी पाटील असतील, सरपंच मॅडम असतील, सारे मान्यवर असतील, ह्या साऱ्यांनी खरं तर या स्पर्धेला भरपूर असं योगदान दिलेलं आहे आणि आपण साऱ्यांच्या योगदानामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या ह्या ठिकाणी पार पडलेली आहे. तर असंच योगदान ह्या मंडळाला मिळत राहील आणि प्रतिवर्षी अशाच पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी होत राहतील. आमच्याकडनं जे काही आपल्याला सहकार्य अपेक्षित असेल ते आम्ही जरूर आणि निश्चित करू, ही ग्वाही देऊन या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद महेंद्र पाटील सरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन या ठिकाणी आपण ऐकलं. तदनंतर या ठिकाणी आदरणीय सदानंद किनी साहेब यांना मी विनंती करेन आपण मोलाचं मार्गदर्शन करावं, या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती ह्यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा, तसेच या गावातील बाप्पा मोरया या आयोजक ह्या टीमने जे या गावामध्ये ह्या टुर्नामेंट भरवल्या, अगदी तंत्रशुद्ध असं ह्यांचं आयोजन आणि नियोजन, तसेच ज्यांच्या स्मरणार्थ ह्या टुर्नामेंट भरवल्या असे आमच्या विराथन गावचे भांचे म्हटलं तरी चालेल आपले अमोल पाटील. खरोखर ते आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या माध्यमात ह्या क्रिकेटच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये आज दिसत आहेत, या टुर्नामेंटच्या माध्यमातून दिसत आहेत असं मला वाटत आहे. तसेच ह्या मंचावर अगदी या बाप्पा मोरया टीमने आम्हाला आमंत्रित केलं, अगदी त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. तसेच विजेते संघ डिंगडॉंग टेंबी खोडावे, तसे उपविजेते नांदगडी पाडा, बरोबर ना, मंगल बोलते का, अच्छा ठीक आहे. ह्यांचं मी अगदी मनपूर्वक आभार अगदी अभिनंदन करतो. तसेच मागच्या वर्षी अगदी या आयोजकांनी सर्व गोष्टी अगदी तंतोतंत पाळल्या आहेत. जसं मागच्या वर्षी कुणाल पाटील यांनी सांगितलं होतं की ज्या महाराजांनी स्वराज्य घडवताना 2 हाताचा वापर करून हे स्वराज्य उभं केलं, त्या महाराजांची मूर्ती ही 2 हाताची पाहिजे. अगदी त्याची खरोखर प्रतिकृती ह्या मंडळाने इथे परत पुन्हा एकदा सादर केलेली आहे. मी पुन्हा एकदा मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच मी यूट्यूबच्या माध्यमातून अगदी घरी असलो तरी ज्या सुमधुर आवाजाने श्री प्रमोदजी शेडगे सरांचं समालोचन ऐकतं, खूप सुंदर समालोचन आपण करतायत. ह्या मंचावर आम्हाला बोलावलं त्याबद्दल मी या आयोजकांचा, तसेच गावचे प्रथम नागरिक आपले
महेंद्र पाटील सर तसेच माझे सहकारी मित्र कुणाल पाटील ह्यांचं मी देखील आभार मानत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सदानंद केनी साहेब. अप्रतिम आपल्या मोलाचं सहकार्य. त्याचप्रमाणे सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण मनोगत व्यक्त करावं. राजेश्री केनी मॅडम. तदनंतर एक बोलकं वक्तृत्व सातत्याने आपण पाहत आहेत मार्गदर्शन करणारं ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समिती पालघर सदस्य मी आदरणीय कुणाल दादा पाटील यांना विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मंचावर उपस्थित माझ्याच गावचे सगळे सहकारी, माझ्या शेजारच्या गावचे माझे मित्र सदानंद केनी, आमचे प्रथम नागरिक गावचे महेंद्र सर, महेंद्र पाटील सरपंच, विकास पाटील आमचे काका आणि इतर मान्यवर सगळे, यांना समोर उपस्थिती असताना आजच्या तारखेला मी बाकीच्या सरांनी, चव्हाण साहेबांनी, इतर तुमच्या वरिष्ठ सगळ्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं की करिअर झालं, जबाबदाऱ्या झाल्या, क्रिकेटचं झालं, सगळं झालं. मी जास्त वेळ नाही घ्यायचा म्हणून मी मूळ मुद्द्यावर येतो. घर च्या आधी पहिला आपला देश लागतो ही भावना आधी पहिली तुम्ही तुमच्या मनामध्ये जोपासायला पाहिजे. आणि तो देश हा फक्त टेंभुखडावे किंवा विराथन, विठ्ठलवाडी, मांडे, सफाळा, पनवेल, पालघर एवढ्यापुरता मर्यादित नसतो. त्यामुळे कुठेतरी एक विचारभावना ही 50% जर आपल्या सर्कलशी स्ववर्तुळाशी निगडीत ठेवली तर 50% भावना ही कंपल्सरी ही आपल्या देशाप्रती असणं गरजेचं आहे की तो विचार आपल्या देशामध्ये रुजू होऊन त्याचा इम्पॅक्ट काय येऊ शकतो समाजावर. देश म्हणजे समाज आणि समाज म्हणजे देश. 370 कलम काश्मीरमधनं हटला. वर्ष गेली स्वातंत्र्य मिळून 76 आणि 76 वर्षांनंतर आज 370 कलम हटून काश्मीरला संविधान आज आपल्या देशाचं लागू होतं आहे. ही खूप मोठी आपली कामगिरी आहे आपल्या देशाची आणि त्याबद्दल तुम्ही नक्कीच कृतज्ञ असायला पाहिजे. तुमचे जे क्रांतिकारक ज्यांनी बलिदान दिलं आहे गोष्टींसाठी, मी तर म्हणेल आजच्या तारखेला खरं स्वातंत्र्य जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं त्याची मी सुरुवात झाली असं मी सांगेल की जेणेकरून अखंड भारताचा जो अटकेपार झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मराठेशाहींनी रोवला, त्या अटकेपार झेंड्याचा परिसर पुन्हा काबीज करण्याकडे आपला भारत देश आज सरसावत आहे. आणि त्याचा पहिला मुहूर्तमणी म्हणून ही काश्मीरचा 370 कलम हटवून आपल्या देशाने ते करून दाखवलेलं आहे. कारण ह्या 370 कलमच्या अंतर्गत खूप साऱ्या आपल्या आर्मी, एअरफोर्सच्या सगळ्या जवानांनी खूप सारे शहीद झालेले आहेत, बलिदान दिलेलं आहे. त्या सगळ्यांसाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कारण आज हा क्रिकेटचा खेळ तुम्ही जो इकडे ग्राउंडवर खेळताय त्या सगळ्याची ती कृपा जी आहे ती सगळी कुठेतरी कोणीतरी सुरक्षेमध्ये लागी झालेला आहे म्हणून हा आपण खेळू शकतो. हे आपण इतक्या जागृत मनाने हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आयोजन ज्यांनी केलेलं आहे बाप्पा मोरया ग्रुप, त्यांना मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि अतिशय वेल प्लॅन मॅनेजमेंट होतं. ज्यांच्या स्मृती श्री अमोल पाटील ह्यांच्या स्मृतीस आठवण ठेवून त्यांच्या ग्रुपकडून जो त्यांचा वन ऑफ द ग्रुपचा मेंबर, काहींचा नातेवाईक, काहींचा सख्खा भाऊ होता, त्याच्या स्मृतीला स्मरून ही टुर्नामेंट भरवली जाते. आणि मी म्हणेल नक्कीच की खरोखरच ती आत्मीयता त्या ग्रुपमधनं नेहमी ह्या 4-5 दिवसांच्या टुर्नामेंटच्या अंतर्गत ती झळकून येते. उपस्थित सगळे टीम टेंभुखडावे, विराथन, बुद्रुक आणि पनवेल आणि चौथी कुठली होती चिखलपाडा, जय महाराष्ट्र, ह्या सगळ्या टीमना मी अभिनंदन करेल आणि तुम्हाला सगळ्यांना मी पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देईल. जे 2 गोष्टी सरांनी आणि
माननीय उपस्थित जे मान्यवर होते त्यांनी सांगितले की करिअर आणि कुटुंबाकडे पहिलं लक्ष द्या. खेळ असायलाच पाहिजे, खेळाला डावलून नाही, दोन्ही पॅरलल समांतर तुम्ही चाललंच पाहिजे. कारण शरीर सुदृढ तर कुटुंबाचा धनी तुम्ही बनू शकतात आणि कुटुंबाचा करता करविता म्हणून शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या कुटुंबाला सर करून नेऊ शकतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत. थँक्यू व्हेरी मच कुणालदादा पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन नेहमीच प्रत्येक स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतं. एकदा कुणालदादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण या ठिकाणी मनोगत आभार व्यक्त झालेले आहेत, मनोगत व्यक्त झालेले आहेत आणि लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळणार आहोत. इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड 2023चा बाप्पा मोरया चषकाचा संपूर्ण संघांमधून, संपूर्ण खेळाडूंमधून एक जबरदस्त खेळाडूने जे प्रभावित केलं, ज्या खेळाडूला रॉकी दादा नेहमीच म्हणायचे तू घाबरू नकोस, चांगली गोलंदाजी कर, फलंदाजी कर, क्षेत्ररक्षण कर. टेंबी खोडाव्याच्या प्रत्येक मात्र नागरिकांनी पाठिंबा दिला, खेळाडूंनी पाठिंबा दिला. नितेश कदम असतील, नाशिक पाटील असतील आणि संपूर्ण मात्र खेळाडूने, कामेश पाटीलने ऊर्जा दिली. एका साईडला उमेश गावडने त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा दिली. असा खेळाडू इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड 2023 बाप्पा मोरया चषक ट्रॉफीचा गोस टू मिस्टर आकाश गावड. बॅट यावेळेला आपण पाहत आहेत आणि बेस्ट कॅच साठी मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत प्रेक्षकांकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड देण्यासाठी मी एक धडाडीचा फलंदाज म्हणून जो आपण नेहमीच पाहिलाय, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज मनोज पाटील मनाला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते बॅट देऊन आपण सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या आकाश गावडसाठी येऊ द्या. आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा मनोज पाटील आपण द्यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. जबरदस्त बेस्ट कॅच साठी मात्र या ठिकाणी आलं होतं. आकाश जास्त वेळ घेणार नाही, मात्र बोलत नाहीयेत, परंतु एकदा जोरदार टाळ्या इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड 2023 आकाश गावडसाठी. तदनंतर आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज, जणे अप्रतिम चांगली कामगिरी करत मात्र आपण पाहत आहेत गोलंदाजाला ओव्हरटेक केलं. आकाश गावड सुद्धा त्या रँकिंग मध्ये होता आणि अशा वेळेला मात्र ओव्हरटेक करत असताना आपण पाहू शकतायत पहिल्या रँकिंग वर आला. ओळखा पाहू कोण? आवाजच येत नाही. कॉन्फिडन्स, आपला परफॉर्मन्स काय आहे, आपल्या साथीदारांचा आवाज तर येणं गरजेची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी ट्रॉफी दिलेली आहे उत्कृष्ट गोलंदाजाची, जे आपण पाहतायत मनोज जगदीश पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि जगन्नाथ गरज साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यासाठी आपण पुढे यावं. आणि ही ट्रॉफी जाते मिस्टर रितेश किनी बबलू स्मिथ 11 मंगलमूर्ती विरातन 10 विकेट, ज्याच्या नावावर बोटांतील जादू यावेळेला दर्शवली आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करत असताना एक सड पातळ बांध्याचा मात्र ज्या खेळाडूच्या शरीराकडे न जाताना त्याच्या कौशल्याकडे गेले आणि यावेळेला एक विकेट, हॅट्रिक आणि एक धाव देत मात्र आपल्या नावावर मात्र आपली ही ट्रॉफी केली. एकदा जोरदार टाळ्या बबलूसाठी. आणि हे 700 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहताय. शूज सुद्धा आपण पाहतायत. आणि दीपेश मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, धन्यवाद जगन्नाथ गरज साहेब, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 700 रुपये आणि हे शूज देऊन आपण सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन असेल रितेश किनी बबलू. जास्त वेळ न घेताना मात्र प्रत्येकाला घरी जायची घाई झालेली आहे, परंतु थोडेसे यावेळेला नाखुश आहेत. परंतु 2 शब्द या स्पर्धेविषयी, ज्या पद्धतीने डिंगडॉंग टेंबी खोडावे आमंत्रित संघामध्ये त्यांना प्राधान्य दिलं, कसा खेळ राहिला आणि गेम प्लॅनिंग काय झालं? ॲक्च्युली आमचा स्कोर पण कमी झाला, तरी बॉलिंग आमची थोडी मिस झाली. म्हणजे पहिल्याच 2 ओव्हरला 3 फुलटॉस टाकले आणि 3 6 खाले आम्ही, त्याच्यात आम्ही मॅच हरलो. आणि आयोजन तर खूप सुंदर होतं. गेल्या वर्षी आम्ही क्वालिफायच्या मॅचला हरलो होतो आणि ह्या वर्षी पण क्वालिफायची मॅच जाम हार्ड झाली होती. शैलेश आणि सुमितने चांगली बॅटिंग केली म्हणून आम्ही फायनल खेळलो. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. ही घरी गेल्यानंतर प्रथमतः ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये दिसशील? ट्रॉफी तर छोटी मुलं आहेत, कारण की प्रॅक्टिसला मला बॉलिंग टाकायला ते छोटेच मुलं येतात, त्यांच्या
क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रथमतः ही प्रतिक्रिया मी ऐकलेली आहे, म्हणजे जे आहेत छोटी मुलं जी प्रॅक्टिसला मात्र चेंडू मात्र त्यांना जरूर टाकतात त्यांना मात्र ही ट्रॉफी दिली जाते. हे डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅटर आपण पाहत आहेत ज्यांना मात्र विश्वास पाटील यांना मात्र सन्मानित केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण तृतीय क्रमांकाच्या दिशेने जाणार आहोत. त्या अगोदर आपण मॅन ऑफ दी सिरीज, कारण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिल्यानंतर सर्व सेल्फी काढण्यासाठी जातात आणि कोणाचं लक्ष लागत नाही. त्याकरता आपण सर्वांचं लक्ष केंद्रित करत असताना प्रत्येकाला माहिती पाहिजे की या स्पर्धेमध्ये एवढ्या धावा या फलंदाजाने केल्या होत्या, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला होता. मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट एक अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ दी टुर्नामेंट, मॅन ऑफ दी सिरीज या वेळेला आपण पाहत आहेत मालिकावीर जाईल ज्याने 72 धावा कुठल्या, 8 विकेट घेतल्या, विथ द बॉल विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला. एकदा जोरदार टाळ्या. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर कामेश पाटील, डिंग डॉंग टेंबी खोडावे संघाचा. आणि ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल ज्यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत, या ठिकाणी ट्रॉफी जी आलेली आहे मॅन ऑफ द सिरीजची आपण पाहत आहेत. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटील यांच्याकडून आपण पाहत आहेत ही ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आणि मोनेश्वरजी पाटील यांना मी विनंती करेन, जे वाडीव गावचे एक सुंदर व्यक्तिमत्व, आणि कुंदन घरत यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या कामेश पाटीलसाठी. मॅन ऑफ द टुर्नामेंट बाप्पा मोरिया ट्रॉफी 2023 चा मालिकावीर कामेश पाटीलच्या नावावर एकदा जोरदार टाळ्या कामेश पाटीलसाठी. कामेश थांबायचंय अजून. मॅन ऑफ द सिरीज सायकल 311 चे प्रोप्रायटर विनोदजी किने यांच्या माध्यमातून सौजन्य केलेली ही सायकल आपण पाहत आहेत. आणि सायकल देण्याकरता मी विनंती करेन आदरणीय सुनीलजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही सायकल देऊन सन्मानित करायचं आहे. 2 मिनिटं आपण सुनील म्हात्रे साहेब त्या ठिकाणी बसायचं आहे. कामेश पाटील जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी तुम्ही मात्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. परंतु ही ट्रॉफी घेतल्यानंतर मोठ्या स्पर्धेमध्ये, लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळतायत आणि अप्रतिम कामगिरी केली त्याबद्दल आणि टीम वर्कच्या बद्दल काय म्हणशील? टीमवर्क आमचा खूप सुंदर राहिला. गोलंदाजीमधले आम्ही ह्या मॅच जिंकू शकलो, कारण फलंदाजी आमची आहे चांगली, परंतु या अगोदर टुर्नामेंटला थोडीशी चालत नव्हती आणि गोलंदाजी आमची खूप सुंदर आहे, त्यामुळे जिंकू शकलो. नक्कीच. प्रथमतः आपल्या करिअरमध्ये किती अशा मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी झाल्यात? मॅन ऑफ झाल्यात एवढी आयडिया लक्षात नाही. नक्कीच, म्हणजे भरपूर ट्रॉफीज या ठिकाणी पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच, कॉंग्रॅच्युलेशन आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. या सुनीलजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन आपण सायकल देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. 311 चे प्रोप्रायटर आदरणीय विनोदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून हे सौजन्य केलं होतं, ते आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या कामेश पाटील या खेळाडूसाठी. मॅन ऑफ द टुर्नामेंट जबरदस्त राहिला. मालिकावीरचा पुरस्कार आपण पाहू शकतायत. एक फोटो या वेळेला होऊन जाऊ द्या. डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाचे सोशल मीडियावर मात्र थोड्याच वेळात अपलोड होईल इंस्टाग्रामवर. कामेश पाटील वेल प्लेड अँड ऑल टीम वर्क अप्रतिम पाहायला मिळालं. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी आपण पाहत आहेत कुमार गौरांश हरिदास किनी यांच्या सौजन्याने आपण ही ट्रॉफी पाहत आहेत, ज्यांनी ही स्पॉन्सरशिप केले. सुनीलजी म्हात्रे साहेब आपण आसनास्थान व्हायचं आहे. मी विनंती करेन आदरणीय सदानंद किनी साहेब आणि राजश्री सदानंद किनी मॅडम यांना मी विनंती करेन की आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांक जय महाराष्ट्र चिखलपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. या आपण जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ हार्दिक राजू यांना मी विनंती करेन. जयेश घरत आपण सुद्धा या. सदानंद किनी साहेब आणि राजश्री सदानंद किनी मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत या ठिकाणी पाहायला मिळतं. ही ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. बाप्पा मोरिया चषक कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहू शकतात. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि मॅडम आणि सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया हार्दिक आणि राजूला ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या
मात्र चुका झाल्या, चुका होतच राहणार आयुष्यामध्ये. आपण पाहताय ठेच लागल्याशिवाय मात्र आपल्याला रस्ता सापडत नाही. हार्दिक, जाता जाता फक्त या स्पर्धेविषयी पुन्हा एकदा 2 शब्द मनोगत थोडक्यात. खूप छान स्पर्धा झाली आणि आयोजन तर खूपच चांगलं होतं आणि खेळायला सुद्धा थोडी मजा आली. परंतु सेमीफायनल मॅचमध्ये आम्ही थोडी झालो, बॅटिंग थोडी खराब झाली आणि गोलंदाजी तर नक्कीच होतच राहणार. क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तरचा मात्र विचार केला जात नाही. सातत्याने आपण पाहताय प्रत्यक्षात घडामोडी घडतात, त्याचा विचार केला जातो. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. द्वितीय पारितोषिक या ठिकाणी वेदाक्षी कुंदणघरत चाफेवाडी यांच्या सौजन्याने या ठिकाणी आलेला आहे. मी द्वितीय पारितोषिक या ठिकाणी वेदाक्षी कुंदनकिनी यांच्या माध्यमातून चाफेवाडी यांच्या सौजन्याने आपण पाहत आहेत. मी महेंद्र सर, प्रथम नागरिक सरपंच साहेब यांना मी विनंती करेन आणि रवींद्र घरत यांना विनंती करेन आपण समोर या. आपल्या 2 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया स्मिथ 11 मंगलमूर्ती विरातन संघासाठी जोरदार टाळ्या. ज्यांनी जबरदस्त खेळ केला आतापर्यंतचा प्रवास. सुमित कारभारी असतील, आज शैलेश निवलने सुपर बॅटिंग केली, निशांत कारभारी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे संपूर्ण ही टीम नयनकिनी यावेळेला कॅप्टन म्हणून पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या संघाचं करूया अभिनंदन. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023 आणि 2023च्या माध्यमातून जो रनरअप राहिलाय तो संघ आहे स्मिथ 11 मंगलमूर्ती विरातन संघासाठी. जोरदार टाळ्या आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. टाळ्यांचा गजर तर या करूया प्लीज. नयन किनी वेल प्लेड. आणि या वेळेला मात्र नयन 2 शब्द आपण आयोजक सुद्धा असतात, परंतु मात्र डिंगडॉंग टेंबी कोडावे संघाने पारितोषिक लाख मोलाच्या स्पर्धेत पटकावलं. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. साईशा नवज्योत किनी यांच्या सौजन्याने आपण ही ट्रॉफी पाहत आहेत. प्रथम पारितोषिक आणि या ट्रॉफीसाठी मी आमंत्रित करेन सन्मानित करण्यासाठी कुणालदादा पाटील, प्रमुख पाहुणे मांडे, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती पालघर सदस्य कुणालदादा पाटील, किंग मेकर आमचे मार्गदर्शक सल्लागार कुणालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. आणि या वेळेला मात्र संपूर्ण जे श्रेय जाईल या ठिकाणी टीम डिंगडॉंग टेंबी कोडावे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि अभिनंदन. सर्वांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जाताना आपण बाईक सावकाश चालवा हीच आम्ही पुन्हा एकदा हंबल रिक्वेस्ट करतोय. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. साईशा या ठिकाणी नवज्योत किनी आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. संपूर्ण धन्यवाद मनोज पाटील मन्या, त्याचप्रमाणे वैभवजी घरत, प्रफुल्लजी घरत, संदीप किनी, संपूर्ण टीम, नवज्योतजी किनी या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करेन ज्यांनी आम्हाला सातत्याने 2रं वर्ष सुद्धा समालोचन करण्याची संधी प्राप्त केली. आपला आशीर्वाद आणि प्रेम आपलं सदैव असंच राहो. कळत न कळत जो कोणी चुकून सन्मानाचा राहिला असेल तर आम्ही त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. आणि आजच्या दिवसाचा या 5 दिवसांचा शेड्यूल कार्यक्रम बाप्पा मोरया चषक समाप्त झाला असं जाहीर करून आम्ही या ठिकाणीच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.